नमस्कार, मी जयश्री जयास किचनमध्ये आपले स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे झटपट कारल्याची भाजी. अगदी सोप्या आणि सिंपल पद्धतीने बनवणार आहे कारल्याची भाजी. तर चला पाहूया झटपट कारल्याची भाजी कशी बनते ते. 4 ते 5 कारले घेतलेले आहेत आणि ते कारले व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. कारले धुवून घेतल्यानंतर छान असे गोल कापून घ्यायचे कारले. गोल आणि थोडे पातळसर कापून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा कारले हे व्यवस्थित पिळून घेऊ तेव्हा त्याचा रस व्यवस्थित निघाला पाहिजे. तर अशा पद्धतीने सर्व कारले मी चिरून घेतलेले आहेत. आता हे चिरलेले जे कारले आहेत याच्यामध्ये जवळपास 2 चमचे मीठ घालायचं. 5-10 मिनिटांनी मिठामुळे या कारल्याला पाणी सुटेल आणि ते पाणी आपण व्यवस्थित पिळून घेऊया. त्यामुळे जे कारल्याचा जो कडूपणा आहे तो सर्व निघून जाणार. त्यानंतर आता इथे आपण एक कांदा घेतलेला आहे आणि तो कांदा व्यवस्थित असा चिरून घ्यायचा. कारल्याची भाजी कांद्यामुळे खूप टेस्टी होते. कांदा चिरून घेतल्यानंतर जे कारले आपण ठेवले होते मिठात भिजवून ते व्यवस्थित छान पिळून घ्यायचे आणि असे छान पिळून घेतल्यानंतर त्याचं जे मिठाचं पाणी निघणार त्याच्यासोबतच कारल्याचा कडवटपणा पण निघून जाणार. एकदा व्यवस्थित छान पिळून घेतल्यानंतर मिठाचे पाणी काढून घेतल्यानंतर परत हे कारले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि परत पिळून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने छान असे पिळून घेतलेले आहे कारले. आता चला भाजी बनवण्याची तयारी करूया. तर 1 चमचा तेल घेतलेला आहे मी कढईमध्ये आणि तेल तापल्यानंतर तेलामध्ये 1 छोटा चमचा हिंग, मोहरी, जिरं आणि कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा एकदा. थोडा कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि धने पावडर टाकायची आणि व्यवस्थित एकदा चमचा फिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कारले टाकून द्यायचे. आता छान भाजी मंद आचेवर शिजू द्यायची आणि या कारल्याच्या भाजीमध्ये पाणी न टाकता छान झाकण ठेवायचं. भाजीवर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरच पाणी टाकायचं, जेणेकरून वाफेने छान कारले शिजून येतील. एकदा वाफेवर भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये निंबू पिळायचं, थोडं निंबू पिळायचं टेस्टसाठी, जेणेकरून आणखी भाजीची टेस्ट छान येणार. आणि थोडासा गूळ टाकायचा. गूळ आपण टाकला किंवा नाही टाकला तरी चालेल, ते आपल्यावर अवलंबून आहे, पण टाकला तर छानच लागते भाजी. बघा अशा पद्धतीने आपली कारल्याची भाजी रेडी आहे. खूप छान भाजी होते. पाणी न टाकता भाजी केलेली आहे मी. तुम्ही पण जरूर ट्राय करा. तर बघा अशा पद्धतीने आपली झटपट कारल्याची भाजी रेडी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवा. अजिबातही कारल्याची भाजी कडू होत नाही आणि चवीला पण खूप छान लागते. नक्की ट्राय करा. अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना शेअर करा, लाईक करा. माझ्या Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा. थँक यू.